घटना आहे अमृता आणि तिच्या 3 वर्षीय अवांतिकाची। छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपूर परिसरातील थट्टे हाऊस समोरील वसाहतीमध्ये राहत असलेले मुळे कुटुंबाचे शहरामध्ये बऱ्यापैकी प्रतिष्ठित स्थान होते। दिलीप मुळे या कुटुंबाचे वृद्धस्तंभ हे स्वतः शहर पोलीस विभागामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा पदावर कार्यरत होते। त्यांचा मोठा मुलगा किशोर बीवी का मकबरा परिसरामध्ये पार्किंग कंत्राटदाराकडे काम करत होता। दुसरा मुलगा ईश्वर अजून अविवाहित होता, तर बाकीच्या मुलांची लग्न झालेली होती। हे कुटुंब एक सामाजिक दृष्ट्या चांगल्या स्थितीत होतं आणि शेजाऱ्यांमध्येही त्यांची प्रतिमा चांगली होती। कुटुंबामध्ये कधीच कुठलाच मोठा वाद झाला नव्हता आणि सर्व सदस्यांनी एकत्र प्रेमाने राहावं अशी भावना पाळली होती। हे घर कायम हसतमुख राहायचं, पण कधी कधी हसऱ्या चेहऱ्याच्या आड दुःखाची खोल नदी वाहत असते, हे कोणालाच कळत नाही। अमृता किशोर मुळे, वय वर्ष अवघ 22, मूळची बीड जिल्ह्यातली। 4 वर्षापूर्वी तिचं लग्न किशोर मुळे यांच्याशी झालं। वडील वारलेले, त्यामुळे आईचं अस्तित्व तिच्या आयुष्यात फार लवकर संपलं। हेच कारण होतं की अवांतिकाला जन्म दिल्यावर ती पूर्णपणे आईपणामध्ये रमली होती। अमृता ही सोज्वळ स्वभावाची होती। तिच्या डोळ्यात कायम एक अनामिक शांतता होती। सासरी ती फारशी बोलत नव्हती, पण घरातील सर्वांच्या कामात ती मदत करायची। आई म्हणून तिचं जग मात्र अवांतिका भोवतीच फिरायचं। ती तिच्या चिमुरडीला अगदी देवाप्रमाणे वागवायची। सकाळी उठल्यावर तिचं पहिलं काम होतं अवांतिकाला अंघोळ घालणं, अन्न भरवणं, केस विंचरणं, तिचा चेहरा हसरा पाहत दिवसाची सुरुवात करणं। अवांतिकामुळे 3 वर्षाची एक नाजूक टपोऱ्या डोळ्याची, शांत, सतत आईमागे फिरणारी गोड मुलगी। शेजाऱ्यांमध्येही ती फार चंचल होती। दररोज तिच्या पावलांचा आवाज घरभर घुमायचा। आईच्या पदराला बिलगलेली अवांतिका म्हणजे त्या घराचा जीव होती। ती बोलायला लागली होती, पण अजून स्पष्ट शब्द उच्चारायला तिला येत नव्हते। आई हा तिचा आवडता शब्द। आईच्या कुशीत ती इतकी रमायची की इतरांच्या कुशीत फार जातच नसे। शेजारच्या काकूंना हाक मारायची आणि लाजून आईच्या मागे लपायची। ती एक छोटंसं गोंडस जग होती। आई आणि मुलीचं पण तेच एकाएक जग भयंकर काळाने गिळून टाकलं। रविवार 15 जून 2025 अमृताचा वाढदिवस होता। तिचा पती किशोर याने वाढदिवस साजरा करायची तयारी मान्य केली होती। विशेष काही मोठं नव्हतं, पण घरगुती आनंदाचा क्षण होता। कदाचित अमृता मनात फार काही ठरवत होती, कदाचित काहीतरी विचार करत होती, पण ते कुणालाच समजत नव्हतं। नेहमीप्रमाणे दुपारी ती दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये मुलीसोबत झोपायला गेली। किशोरही हॉलमध्ये झोपला होता। घरात शांतता होती, कुठलाच गोंधळ नव्हता। शेजाऱ्यांनीही काहीच ऐकलं नाही। संध्याकाळी 5 वाजत आले होते। किशोरला वाटलं की अजून अमृता आणि मुलगी झोपेत आहेत। दरवाजा ठोठवला, आवाज दिला, पण प्रतिसाद नाही। काही वेळ वाट पाहत कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला। दरवाजा उघडल्यावर समोरचं दृश्य पाहताच कल्पनाच्या पलीकडचं होतं। छताला बांधलेला दोर, त्यावर झुलत होती अवांतिका। ती छोटीच होती, चिमुरडी, आणि त्याखाली अमृता। तिच्या गळ्यातही दोर बांधलेला होता। दोघींचे डोळे मिटलेले होते, शरीर थंडावलेलं होतं। घरभर आक्रोश उसळला। किशोर आणि त्याच्या आईचा ओरडण्याचा आवाज संपूर्ण वसाहतीत घुमला। त्या क्षणी तिथे उपस्थित प्रत्येकाचं काळीज थरथरलं। कोणी विश्वास ठेवायलाच तयार नव्हतं की ही तीच अमृता आहे जी आपल्या मुलीसाठी जीव ओवाळून टाकायची। तिने असं का केलंय? घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे API विनोद बडक आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले। पंचनामा करण्यात आला। दोघींचे मृतदेह तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। पोलिसांनी घराची झडती घेतली, परंतु ना सुसाईड नोट ना कोणती धोक्याची चिन्ह। घरातील परिस्थिती सामान्य होती। पोलिसांसाठी एक मोठं कांड होतं। अमृताने हे टोकाचं पाऊल का उचललं? या घटनेने एक मोठा प्रश्न उभा केला होता।
आईने स्वतः आत्महत्या केली आणि जाताना मुलीलाही घेऊन गेली आणि तेही तिच्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी। घरात कोणताही वाद नव्हता, सासरकडचे लोक देखील तिच्यावर दबाव टाकणारे नव्हते। शेजाऱ्यांच्या मते कुटुंबीय नेहमीच संहारदान वागत होते। अमृताच्या चेहऱ्यावर कधीच त्रासाचा किंवा तणावाचा भाव दिसला नव्हता। कदाचित तिच्या आत खोल कुठेतरी एक मानसिक वेदना असावी जी तिने कधीच कोणाला उघड केली नाही। एकटेपणाने, भावनिक ताण किंवा आईपणाची जबाबदारी हे सर्व घटक मानसिक आरोग्यावर दडपण आणू शकतात। पण ती वेदना इतकी खोल होती की तिने आपल्या गोंडस चिमुरडीला घेऊन मृत्यूला कवटाळायचं ठरवलं। या घटनेमध्ये सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे एक हे की हत्येचं प्रकरण आहे, कारण अमृताने अवंतिकाला आधी फाशी दिली आणि मग स्वतः आत्महत्या केली। हे केवळ आत्महत्या नव्हे तर एका निष्पाप मुलीचा गळा स्वतःच्या हाताने आवळून घेणं ही पिढ्यानपिढ्या सुन्न करणारी गोष्ट आहे। आईपणाची व्याख्या काय असते? आपल्या लेकराला अन्न भरवणं, त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ न देणं, याची काळजी घेणं आणि सर्व दुःख झेलूनही त्याला हसवत ठेवणं। म्हणजे जेव्हा तीच आई स्वतःच्या हाताने तिच्या मुलीचा जीव घेत असते तेव्हा ती वेदना केवढी खोल असेल हे शब्दात मांडणं अशक्य होतं। या घटनेनंतर अनेक मनं सुन्न झाली आणि प्रश्नही निर्माण झाले। स्त्रीचा मानसिक आरोग्य, आईपणाच्या जबाबदारीखाली दडपण, कुटुंबातील संवादाचा अभाव हे सर्व घटक आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। एका आईनं तिच्या लेकीला जन्म दिला, वाढवलं आणि शेवटी तिला मृत्यूच्या दारात नेलं। हे केवळ वैयक्तिक दुःख नाही तर सामाजिक चूकही आहे। कुठेतरी आपण यशस्वी अपयशी ठरत आहोत। आपल्या सभोवतालच्या व्यक्तीच्या भावनांना समजून घेण्यात, त्यांना ऐकण्यात, त्यांची वेदना समजण्यात। आज त्या घरामध्ये अवंतिकाचे टपटप वाजणारे पावलांचे आवाज नाहीत, अमृताचे मुलीला बोलवणारे आवाज नाहीत, ते वाढदिवसाचे रंगतदार क्षण उरले नाही। फक्त 2 फोटो, एक तरुण आईचा आणि एक निष्पाप मुलीचा, ज्यांनी एकाच दिवशी एकाच दोरखंडाने आयुष्य संपवलं। त्या दोघींच्या आत्म्यास शांती लागो हीच सदिच्छा आणि त्यांच्या आत्महत्येच्या अनुत्तरित प्रश्नांनी समाजाला विचार करायला भाग पाडो हीच आशा। या घटनेतून आपण काय शिकावं? ज्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं त्यांच्या मनातही तुफान चाललेला असू शकतो। अमृता आणि अवंतिकाच्या दुःखद घटनेतून आपण शिकायला हवं की मानसिक आरोग्य ही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं शारीरिक आरोग्य। आईसारखी माया करणारी स्त्री जेव्हा टोकाचं पाऊल उचलते तेव्हा ती एकटी पडली होती हे समजून घ्यायला हवं। प्रेम, काळजी, समजूतदारपणा आणि संवाद हे कोणत्याही नात्याच्या मुळशी असलं पाहिजे। कोणीतरी हसत असलं तरी त्यांचं मन दुखावलेलं असतं, म्हणून त्यांच्या भावना समजून घ्या, वेळेवर संवाद साधा, ऐका, थांबा, विचार करा, कारण कधीकधी एक छोटासा आधार एखाद्याला मृत्यूपासून वाचवू शकतो। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपल्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या ज्या महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट्स टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती स्किप होणार नाही। तर जाण्याआधी बहिणीला सपोर्ट नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।